हे प्रॉडक्ट बनवण्याची जी पूर्ण प्रोसिजर आहे, म्हणजे आता मी इथे जरी तुम्हाला बोललो ना तर तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, म्हणजे तुमच्या डोळ्याच्या समोर ते सगळं चित्र येऊ शकतं. आणि जसं मला खत बनवायचंय तर खत बनवताना ज्या पद्धतीने आपण घरी दही लावतो, तर दही लावताना दोन घटक लागतात, एक दूध लागतं, दुसरं विरजण म्हणून दही लागतं. तर इथं जसं दूध आपल्याला लागतं मेन घटक, तसं इथं हे जे धान्य आहे त्यांचं जे पीठ आहे, म्हणजे गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल, ह्या सगळ्यांचं जे पीठ आहे किती प्रमाणात घ्यायचं ते पण दिलेलं आहे. आणि हे जे काही मी आता तुम्हाला सगळ्यांना दाखवतो हे सगळंच्या सगळं मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करणार आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलला जेवढं पण म्हणजे व्हिडिओज असतील ह्या सगळ्या गोष्टीच तुम्हाला तुमच्या येतील आणि तुम्ही निवांत त्या बसून वाचायच्या. तुम्हाला जर असं वाटलं की नाही याच्यात काही प्रश्न आहेत, आपण स्पेशल ऑनलाईन गुगल मीटिंग परत प्रत्येकाच्या सोबत आपण करू. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपण सॉल्व्ह करू. आता हे जे धान्य आहेत, नॉर्मली 1 किलो गहू, 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी, 1 किलो तांदूळ, हे 4 मुख्य धान्य आहेत. आता इथे नाचणी पण लिहिलंय, पण बऱ्याच वेळेला प्रत्येक ठिकाणी नाचणी मिळत नाही. तर 1 किलो गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे 4 धान्य 4 किलो आणि सगळ्या डाळी मिळून 1 किलो. म्हणजे तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, हरभरा असेल, मसूर असेल, या सगळ्या डाळी मिळून 1 किलो. हे झालं 5 किलो. ह्या 5 किलो धान्याला चांगलं मिक्स करायचं आधी आणि मिक्स करून गिरणीत न दळून आणायचं. फक्त मिक्स करत असताना ते असं झालं पाहिजे की पाचही किंवा जे एका प्रमाणात आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा गिरणीतनं ते दळलं जातं तर तांदूळाच्या बरोबर गहू दळल्या गेला पाहिजेत किंवा त्याच्याच बरोबर डाळ पण दळल्या गेली पाहिजे. आणि जे पीठ पडल त्या पिठामध्ये एकत्रित एकजीवपणा आला पाहिजे आणि तुम्ही मिक्स केलं तर ते व्यवस्थित तयार होऊन जातं. हे पीठ असं तयार करायचं आणि मला असं वाटतं की हे काही अडचणीचं नाही. आणि आता समजा मी तुम्हाला म्हटलं की उद्याच जाऊन तुम्हाला औषध बनवायचं, हे धान्य तर तुमच्या घरीच आहे, बरोबर. आता दुसरं काय तर तुमच्या घरी तुम्ही मार्केटमधनं दूध आणून दही बनवू शकता किंवा बऱ्याचशा तुमच्या घरीच दूध आहेत, त्याच्यामुळं दही बनवा. हे जे पीठ आहे हे 1 किलो पीठ घ्यायचं. त्या 1 किलो पिठामध्ये 1 किलो दही त्याचं पाणी करून त्याची लस्सी बनवायची. 1 किलो पिठामध्ये दह्याचं ताकासारखं पाणी करायचं आणि या पिठामध्ये टाकून ते द्रावण लस्सीसारखं करायचं. याला 8 दिवस फक्त आंबवायचं. किती दिवस? आणि 8 दिवसानंतर हे 50 लिटर पाण्यात टाका, त्याला गाळून घ्या. तुमच्याकडं ठिबक आहे तर गाळलेलं पाणी द्या. ठिबक नसेल, मोकळ्या पाण्याने द्यायचं असेल तर जसंच्या तसं देऊन टाका. तुम्ही 200 लिटरचा ड्रम असतो ना, त्या साईजचे छोटे छोटे ड्रम मिळतात. 20 लिटरचा मिळतो, 10 लिटरचा मिळतो. तर फक्त मोठ्या झाकणाच्या ड्रममध्ये हे करायचं, कारण ते थोडंसं लस्सीसारखं असतं, ते काढायला थोडं सोपं जातं. किंवा आपला जो पिठाचा डबा असतो ना, तशा बरण्या मिळतात 10 किलो 15 किलोच्या. त्या बरण्यांमध्ये तुम्ही हे पीठ आणि दही एकत्रित त्याचे लस्सीसारखं करून ठेवलं तर आजपर्यंत जेवढं तुम्ही एन, पी आणि के दिलेलं आहे शेतामध्ये, जेवढं पण एन, पी आणि के हे त्याच्यातनं रिलीज होतं. म्हणजे जमिनीमध्ये आधी बैलांनी नांगरट व्हायची, आता होते का? किती HP चा ट्रॅक्टर लागतो ना? 45, 50, 60 HP पर्यंत गेलोय आपण. तर जमीन कडक झाली आणि ह्याच्यामुळं काय झालं की जमीन कडक झाल्यामुळं जे फॉस्फरस आहे ते उचललं जातं का? आणि आपण खतं टाकायचं बंद करतो का? एक परी आपण शेणखत टाकणार नाही, पण DAP ची बॅग 19 आणि युरिया ह्याच्यापैकी एखादं तरी. आता तुमच्याकडं रोज कोणी ना कोणी येणार आहे, ह्यांच्याकडं रोज कोणी ना कोणी येणार आहे. असं आहे का की शेतकरी रासायनिक खत न वापरता शेती करतोय, असं आहे का? एक तरी शेतकरी, बरोबर. म्हणजे आपण शेणखत जर टाकलं नाही आणि फक्त फॉस्फरस टाकत राहिलो
तर कितीही काही म्हटलं तर त्या जमिनी कडक होत जाणार आणि त्या जमिनीमध्ये जे फॉस्फरस आणि पोटॅशियम दिलं ना ते उचलून देण्याचं काम हे एक साधं प्रॉडक्ट करतं. बरं, हे बनवायला काही कठीण आहे का? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की उद्या जायचं आणि मला बनवायचं तर तुम्ही हे चालू करू शकता. तुम्ही कोणतंही पीठ घ्या, फक्त 4 किलो धान्य घ्या, 1 किलो डाळ घ्या, कोणतीही डाळ घ्या. आता काय होतं की आता म्हणजे मी काही उदाहरणं सांगतो. पालघरचे असे शेतकरी आले माझ्याकडं, आदिवासी भागातून आले होते. त्यांना मी चुकून बोलून गेलो की मसूरची डाळ पाहिजे. 6 महिने केलंच नाही त्या माणसाने काम, मसूरची डाळच नाही भेटली म्हणजे. म्हणजे मला काय म्हणायचंय की जे मिळेल ते, समजा ह्याच्यातलं एखादा घटक नाहीये तर ज्वारी नाही भेटली तर बाजरी 1 किलोच्या ऐवजी 2 किलो वापरा, काही फरक नाही पडणार. आणि ह्या पद्धतीने तुम्ही हे एक खत नक्कीच बनवू शकता. बरोबर. आता मला ट्रायकोडर्मा बनवायचे, तर ट्रायकोडर्मा बनवत असताना हे जे पीठ आपण तयार केलं ते पीठ लागतं 1 लिटरला 20 ग्राम. किती लागतं? 1 लिटर ट्रायकोडर्मा बनवायचा असेल तर किती लागतंय? 20 ग्राम. नाही, सगळं मी तुम्हाला पाठवणार आहे, हे सगळं लिहिलेलं आहे, पुढं आहे. नाही नाही, याच्यामध्ये पुढं आहे, फक्त मी तुम्हाला सांगतोय ते सगळं दिलेलं आहे. आणि जसं मी म्हटलं ना की तुम्हाला त्याच्यानंतर पण काही छोटे मोठे प्रॉब्लेम वाटले तर आपण येत्या 8-10 दिवसातच, मला गुगल मीटिंगला काही प्रॉब्लेम नसतं, 15-20 मिनिटं आपण चर्चा करू शकतो. आणि जसं मी म्हटलं की आमच्या रविवारी असतेच मीटिंग, तुम्ही त्या मीटिंगमध्ये जॉईन व्हा, त्याच्यातनं उत्तरं मिळतातच. किंवा शनिवारी सकाळी पण ती हिंदीमध्ये असते, 6:45ला ती मीटिंग असते. आणि ट्रायकोडर्मा बनवताना हे पीठ 20 ग्राम, हे सगळे जे घटक आहेत ना ह्यांच्यापासून एक तो हे पहिलं पॅकेट घेता, एक मिनिट माझ्याकडे हे असं एक फंगल मीडिया बनवला जातो. हे 20 ग्राम लागतं 1 लिटरसाठी 20 ग्राम. पण 1 एकरासाठी याचा खर्च 10 रुपये सुद्धा येत नाही, म्हणजे 5 ते 7 रुपयात कुठेतरी किंवा त्याच्यापेक्षा कमी. हे 20 ग्राम लागतं. पीठ 20 ग्राम, गूळ किंवा साखर 20 ग्राम. 3 घटक झाले. पीठ 20 ग्राम, गूळ किंवा साखर 20 ग्राम आणि हे 20 ग्राम. 1 लिटर पाण्यात टाकायचं, चांगलं कालवायचं. आणि आता समजा तुम्ही बाजारातून 1 लिटरची ट्रायकोडर्माची बॉटल आणली, बाजारातून 1 लिटरची बॉटल आणली आणि त्याचं मला 5 लिटर करायचं, तर हे किती घ्यावं लागणार? म्हणजे 20-20-20 आपल्याला प्रत्येकाला 19-19-19 आठवतं, तर इथं काय लक्षात ठेवायचं? 20-20-20 1 लिटरसाठी. हो हो, 20-20-20 लक्षात ठेवा. ते झालं 1 लिटरसाठी. पण 5 लिटरसाठी 100 ग्राम साखर किंवा गूळ घरीचे, 100 ग्राम पीठ घरीचे आणि 100 ग्राम हा मीडिया टाकायचा. आता हे सगळं 100 ग्राम पाण्यात टाकलं. 5 लिटर आपल्याला बनवायचं, थोडंसं पाणी जास्त घ्यायचं, म्हणजे 5 लिटरच्या ऐवजी 5.25 लिटर 5.5 लिटर घ्यायचं. हे कशासाठी घ्यायचं? कारण आपल्याला ते गरम करायचे. तर गरम केल्याने काय होतं, ते वाफ होते आणि पाणी कमी होतं. तर ते जसं दूध उकळतो तसं उकळायचं आणि उकळी आल्यानंतर गॅस सिम करायचा आणि 2 मिनिटं 3 मिनिटं गरम होऊ द्यायचं. फक्त हे जेव्हा करतो तेव्हा सातत, जसं कढी आपण ढवळतो ना तसं याला ढवळायचं या द्रावणाला. आणि हे उकळल्यानंतर गरम गरम आपल्याला 5 लिटर जे काही तयार झालं ते 20 लिटरच्या कॅनमध्ये टाकायचं. कॅन स्वच्छ पाहिजे. इथं फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जे काही घटक तुम्ही वापरणार ते एकदम स्वच्छ पाहिजे, चांगलं पाण्याने धुतलेले. त्याच्यानं म्हणजे पहिलं साबणाच्या पाण्याने व्यवस्थित धुतलेले, त्याच्यानंतर साध्या पाण्याने परत एकदा धुवायचे. आणि हे धुतलेले त्याच्यामध्ये गरम गरम द्रावण टाकलं,
संध्याकाळी हे काम करायचं किंवा सकाळी करायचं. एकतर संध्याकाळी 6-7 नंतर करा किंवा सकाळी 7-8-10 वाजेपर्यंत करा. हे केल्यानंतर रात्री केलेलं असेल तर सकाळपर्यंत त्या कॅनला थंड होऊ द्यायचं. कॅनला थंड होऊ द्यायचं. फक्त ती जी कॅन आहे त्या कॅनला आतलं झाकण लावायचं. जसं आता ही जी बॉटल आहे, ह्या बॉटलला हे आतलं झाकण आहे, तसं प्रत्येक 20 लिटर 35 लिटरच्या कॅनला आतलं झाकण असतं. ह्या झाकण लावायचं आणि रात्रभर ती थंड होऊ द्यायची किंवा दिवसभर थंड होऊ द्यायची. आणि थंड झाली की दुसऱ्या दिवशी तुम्ही बाजारातनं जे 1 लिटर ट्रायकोडर्मा समजा आणला तो त्याच्यामध्ये टाकायचा. आणि तुम्ही समजा आता स्वतःच ट्रायकोडर्मा जर तुमच्या इथं करत असाल तर तुम्हाला तो तुमच्या तिथं उपलब्ध आहे. त्या 1 लिटरचं तुम्हाला 5 लिटर करता येतं. आता मला सांगा, हे सुद्धा तुम्ही जर ठरवलं तर या आठवड्यात करू शकता. आणि ह्या पद्धतीने हे जे 2 प्रॉडक्ट मी सांगितले, पहिलं की पीठ घ्या आणि ताक घ्या. बाजारातलं ट्रायकोडर्मा घ्या, पीठ, गूळ किंवा साखर आणि मीडिया हे टाकून तुम्ही प्रॉडक्ट बनवू शकता. आता ते जे 5 लिटर तयार झालं, हा ट्रायकोडर्मा 5 लिटर तयार झाला, विरजण तुम्ही टाकलं, त्याला 8 दिवस सतत सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा त्याला ढवळायचं. त्या 20 लिटरच्या कॅनला ढवळून घ्यायचं. फक्त एवढंच आहे की ते जे आतलं जे झाकण आहे ना, विरजण टाकल्यानंतर लगेच त्याला सुई असते ना आपली लहान बाळाची जी सिरिंजची, तर ती जी सुई आहे त्याने 2 ते 3 छिद्र करायचे, कारण त्याच्यात गॅस तयार होतो. ते विसरू नये. आणि शक्यतो हे जे काही आपण करतो हे आपल्या घरात नाही करायचं. शेतात किंवा शेताच्या तिथे जे काही छोटी मोठी खोली असेल त्या खोलीत तुम्ही ते ठेवायचं. छिद्र मारायला विसरायचं नाही, कारण जर छिद्र नाही पाडलं तर ते फुटते, ती अक्षरशः फुटते. जर ट्रायकोडर्मा चांगल्या क्वालिटीचा असेल तर बॉटल सुद्धा फुटते 4-5 दिवसात. हे इतकं त्याच्यात गॅस तयार होतो आणि ते फुटते. तर ते छिद्र पाडून ठेवायचं. 8 दिवसानंतर तुमचा हा ट्रायकोडर्मा जो 5 लिटर तयार झाला. आता ह्या 5चं मला 200 करायचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा 5 किलो गूळ किंवा साखर. पण आता जेव्हा 200 करतो ना तर शक्यतो साखर टाळायची, गूळ घ्यायचा, म्हणजे गूळच घ्यायचा. 5 किलो गूळ झाला, 5 किलो पीठ घ्यायचं. कोणतं पीठ? जे आत्ता आधी सांगितलं तेच पीठ. आणि 1 किलो मीडिया घ्यायचा. 1 किलो मीडिया, 5 किलो पीठ, 5 किलो गूळ. आणि हे जे 5 लिटर विरजण तयार झालं आपलं ट्रायकोडर्माचं, ते विरजण त्याच्यामध्ये टाकायचं. आता समजा तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडे ट्रायको नाहीये, तर तुम्हाला जे आधी मी सांगितलं की दही आणि पिठापासून जे तयार केलं ते विरजण म्हणून टाकून द्या त्याच्यामध्ये. फक्त ते 5 लिटर टाकायचं जे काही टाकलं. आता हे जे 200 लिटर तयार झालं हे सुद्धा 8 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ चांगलं मिक्स करायचं. आणि हे जे 200 लिटर आहे ते तुम्ही फवारणीतनं पण वापरू शकता, तुम्ही ठिबकमधनं वापरू शकता, तुम्ही मोकळ्या पाण्यातनं वापरू शकता. कोणत्याही पिकाला देता येतं. ड्रेंचिंग करा. आणि जमिनीत द्यायचं असेल म्हणजे ड्रेंचिंग असेल, ठिबक असेल, मोकळं पाणी असेल तर एकरी 40 लिटर. आणि जर स्प्रे करायचं असेल तर आता जसा जी पिकं 3 महिन्यापेक्षा किंवा 4 महिन्यापेक्षा कमी कालावधीची आहेत, जसं आता सोयाबीन आहे, हरभरा आहे, गहू आहे किंवा इव्हन भात आहे, ही जी पिकं आहेत 3-4 महिन्यापेक्षा कमी कालावधीची असतात, त्या पिकांमध्ये जर फवारणी करायची असेल तर 1 लिटर ते द्रावण आणि 9 लिटर पाणी. 1 लिटर ते द्रावण आणि 9 लिटर पाणी हे जर आपण फवारलं तर अतिशय चांगले रिझल्ट मिळतात. आता मला सांगा, ह्या गोष्टी तर तुम्ही लगेच जाऊन